आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जी दत्तक होम सेरेमनी आहे ती सेरेमनी शिवाय आपण अडॉप्शन करू शकतो का. नेक्स्ट आपण पाहणार आहोत की समजा एखादी सावत्र आई आहे आणि त्याला मुले नाहीत, अपत्य नाही, तर तिचा मेंटेनन्स कोण करणार, तिला कोण सांभाळणार. त्यानंतर आपण पाहणार आहोत की समजा एखाद्या पुरुषाला मुलगी अडॉप्ट करायची आहे, एखाद्या महिलेला मुलगा अडॉप्ट करायचा आहे, तर त्यांच्यामध्ये किती एजचा गॅप असला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला माहित आहे का की जर एखाद्या ओल्ड एज पॅरेंट असतील किंवा मुलं असतील त्यांचा सांभाळ कोण करेल. तुम्हाला माहित आहे का जर एखादी महिला आहे तिचा नवरा जिवंत आहे परंतु ती नवऱ्यापासून वेगळी राहत आहे, डिवोर्स झालेला नाही, तरी सुद्धा ती मेंटेनन्स मागू शकते का. तर ह्या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमधून भेटतील, तर पाहणार आहोत हा व्हिडिओ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपला सिद्धेश्वर अशोक काशीद विथ जस्टिस फॉर जस्टिस या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आपण महाराष्ट्र सेट सब्जेक्ट लॉ यासाठी मराठीमध्ये लेक्चर सिरीज कंडक्ट करत आहोत. फर्स्ट चॅप्टर किंवा फर्स्ट सब्जेक्ट लॉ ऑफ टॉट हा कंप्लीट झालेला आहे, त्याची एक वेगळी प्लेलिस्ट आहे ते आपण पाहू शकता. आणि सेकंड आहे आपला फॅमिली लॉ. तर हे जे व्हिडिओ आहेत हे महाराष्ट्र सेटच्या दृष्टिकोनातून जरी बनवत असलो तरी हे LLB स्टुडंट किंवा जे लॉ ग्रॅज्युएट स्टुडंट्स आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्र त्यांच्यासाठी पण हे उपयुक्त आहेत. ते स्टुडंट पण हा व्हिडिओ पाहू शकतात. या अगोदर आपण हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ॲक्ट पाहिला होता. त्या व्हिडिओमध्ये थोडी एरर झालेली आहे. तो व्हिडिओ अपलोड करताना झूम आउट या फॉर्मॅटमध्ये अपलोड झालेला आहे, तर तो व्हिडिओ पाहताना तुम्ही थोडं झूम करून पहा. आता यूट्यूबला पण झूमचा ऑप्शन आलेला आहे. तर आज आपण पाहणार आहोत हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट 1956. तर हा ॲक्ट 21 डिसेंबर 1956 या दिवसापासून अंमलात आला. तर यामध्ये पहिल्यांदा आहे सेक्शन 2 ॲप्लिकॅबिलिटी ऑफ ॲक्ट. तर हा ॲक्ट कोणाकोणाला लागू होतो, तर हा ॲक्ट हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 जो ॲप्लिकेबल ज्यांना ॲप्लिकेबल आहे त्या सर्वांना हा अडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट 1956 ॲप्लिकेबल आहे. हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 कोणाला ॲप्लिकेबल होतो या संबंधीचा एक व्हिडिओ हू इज हिंदू हा मी ऑलरेडी यूट्यूबवर अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पहा, नंतरच हा व्हिडिओ पाहायला सुरुवात करा. त्यानंतर यामध्ये काही डेफिनेशन्स आहेत. फर्स्ट आहे सेक्शन 3 सबसेक्शन बी मेंटेनन्स. मेंटेनन्सची डेफिनेशन दिलेली आहे. तर यामध्ये प्रोव्हिजन फॉर फूड, क्लोथिंग, रेसिडेन्स, एज्युकेशन, मेडिकल अटेंडन्स अँड ट्रीटमेंट यासाठीचे प्रोव्हिजन म्हणजे मेंटेनन्स. तर मेंटेनन्समध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी इन्क्लूड होतात, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, वैद्यकीय उपचार आणि वैद्यकीय सुविधा हा यांच्यासाठी जो मेंटेनन्स आहे तर ह्या मेंटेनन्समध्ये इन्क्लूड होतं. त्यानंतर फॉर अनमॅरिड डॉटर एक्सपेन्सेस ऑफ हर हजबंड, एक्सपेन्सेस ऑफ हर मॅरेज. तर फॉर अनमॅरिड डॉटर एक्सपेन्सेस ऑफ हर मॅरेज, तर जी अविवाहित मुलगी आहे तर तिच्या लग्नाचा खर्च हा सुद्धा मेंटेनन्सच्या डेफिनेशनमध्ये ह्या ॲक्टच्या अंडर येतो. त्यानंतर नेक्स्ट आहे सेक्शन 3 सबसेक्शन सी मायनर. तर मायनर कोणाला म्हणायचं, तर बिलो 18 इयर्स एज, 18 वर्षाच्या आतील व्यक्ती म्हणजे तो मायनर. त्यानंतर हा झाला आपला डेफिनेशन पार्ट, काही डेफिनेशन पाहिला. त्यानंतर आपला सेकंड चॅप्टर आहे अडॉप्शन. अडॉप्शनच्या मेन प्रोव्हिजन्स ह्या सेकंड चॅप्टरमध्ये इन्क्लूड आहेत. तर त्यामध्ये फर्स्ट सेक्शन 5 अडॉप्शन टू बी रेग्युलेटेड बाय दिस चॅप्टर. तर जो अडॉप्शन आहे तो अडॉप्शन हा चॅप्टर 2 नुसार रेग्युलेट होईल. तर त्यामध्ये सेक्शन 5 काय म्हणतो पहा, अडॉप्शन इन कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ दिस चॅप्टर इज व्हाईड. तर ह्या चॅप्टरमध्ये चॅप्टर 2 मध्ये ह्या ॲक्टच्या ज्या काही प्रोव्हिजन दिलेल्या आहेत त्या प्रोव्हिजनच्या अगेन्स्ट किंवा त्या प्रोव्हिजन फॉलो न करता अडॉप्शन केला असेल तर ते अडॉप्शन व्हाईड आहे, ते लिगल नाही. आणि सेकंड प्रोव्हिजन आहे व्हाईड अडॉप्शन कॅन नॉट क्रिएट राईट इन प्रॉपर्टी. तर हे जे व्हाईड अडॉप्शन आहे ह्या चॅप्टरच्या प्रोव्हिजनच्या अगेन्स्ट जाऊन केलेलं अडॉप्शन आहे, ते अडॉप्शन अडॉप्टेड फॅमिली किंवा अडॉप्टिव्ह फॅमिलीमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉपर्टी राईट क्रिएट करत नाही. तर नेक्स्ट आहे सेक्शन 6
रिक्विजिट ऑफ व्हॅलिड अडॉप्शन, वैध अडॉप्शनचे आवश्यक अटी. तर त्यामध्ये 4 अटी आहेत. पहिला, पर्सन अडॉप्टिंग, जो पर्सन अडॉप्ट करत आहे त्याची कॅपेबिलिटी किंवा त्याची कंडिशन्स. दुसरा, पर्सन गिव्हिंग, जो अडॉप्शन देतोय त्याची कॅपॅसिटी. तर पर्सन अडॉप्टेड, ज्याचं अडॉप्शन होतंय त्यासंबंधी काही कंडिशन्स आणि अदर कंडिशन्स. तर फर्स्ट आहे पर्सन अडॉप्टिंग. जर जो पर्सन अडॉप्शन मध्ये एखादं मूल अडॉप्ट करत आहे तर त्यासाठी हॅज कॅपॅसिटी अँड राईट टू टेक इन अडॉप्शन, तर त्याची कॅपॅसिटी पाहिजे आणि त्याला अधिकार पाहिजे तो मुलगा अडॉप्शन करून घेण्यासाठी. सेकंड, पर्सन गिव्हिंग हॅज कॅपॅसिटी टू डू सो, जो पर्सन मूल अडॉप्शन मध्ये देत आहे तर त्याला सुद्धा ते करण्याची कॅपॅसिटी असली पाहिजे ह्या ऍक्टनुसार. नंतर पर्सन अडॉप्टेड, ज्याचं अडॉप्शन होणार आहे, जे मूल अडॉप्ट होणार आहे, कॅपेबल ऑफ बिईंग टेकन इन अडॉप्शन, तर ते सुद्धा अडॉप्शन मध्ये देण्यासाठी कॅपेबल पाहिजे ह्या ऍक्टनुसार. आणि लास्टली अदर कंडिशन्स फुलफिल्ड, ज्या काही ह्या ऍक्टने अदर कंडिशन दिल्या आहेत ह्या 3 कंडिशन सोडून त्या कंडिशन पण फुलफिल झाल्या पाहिजेत. नंतर सेक्शन 7 आहे, महत्वाचं आहे, कॅपॅसिटी ऑफ मेल हिंदू टू टेक इन अडॉप्शन. हिंदू पुरुषाचे अडॉप्शन घेण्यास, अडॉप्शन मध्ये तो जेव्हा अडॉप्शन घेत आहे एखाद्या मुलाचं, तो अडॉप्शन म्हणून तो मूल अडॉप्ट करत आहे, अशा त्या हिंदू मेलचे काही कॅपॅसिटी आहे सेक्शन 7. तर तो साऊंड माइंड पाहिजे, मेजर पाहिजे आणि कन्सेंट ऑफ वाईफ नेसेसरी आहे. तो सज्ञान पाहिजे, त्याचा माइंड कॅपॅसिटी ठीक पाहिजे आणि त्याला बायको असेल, लग्न झालेलं असेल तर तिची कन्सेंट आवश्यक आहे. पण कन्सेंट ऑफ वाईफ वेन नॉट रिक्वायर्ड, वाईफची कन्सेंट केव्हा गरजेची नाही. तर त्यामध्ये 3 क्रायटेरिया आहेत. वाईफ रिनाउन्स द वर्ड, सीज टू हिंदू, अनसाउंड माइंड डिक्लेअर्ड बाय कोर्ट. जर वाईफ ने हे जग सोडून दुसरीकडे गेली असेल किंवा त्याने हिंदू धर्माचा त्याग केला असेल किंवा त्याला कोर्टने अनसाउंड माइंड डिक्लेअर केलं असेल तर अशा या 3 कंडिशन मध्ये त्या वाईफची कन्सेंट घेणं हजबंडला मॅन्डेटरी नाही. लास्ट प्रोव्हिजन आहे, इफ ही हॅव मोर वाईफ्स, कन्सेंट ऑफ ऑल वाईफ्स नेसेसरी. जर त्याला एकापेक्षा जास्त बायका असतील तर अडॉप्शन करते वेळी त्याला सर्व बायकांची परमिशन घेणं हे कंपल्सरी आहे. नेक्स्ट आहे सेक्शन 8. हा सेक्शन 8 सुद्धा सेक्शन 7 प्रमाणे इम्पॉर्टंट आहे. सेक्शन 8, कॅपॅसिटी ऑफ अ फिमेल हिंदू टू टेक इन अडॉप्शन. हिंदू महिलेचं अडॉप्शन घेण्यासाठीचं इलिजिबिलिटी किंवा कॅपॅसिटी. तर त्यामध्ये ती पाहिजे साऊंड माइंड, मेजर आणि कन्सेंट ऑफ हजबंड. तर जिला एखादं मूल अडॉप्शन मध्ये घ्यायचं आहे तर ती महिला साऊंड माइंड पाहिजे, मेजर पाहिजे आणि तिच्या नवऱ्याची संमती पाहिजे. कन्सेंट ऑफ हजबंड वेन नॉट नेसेसरी, तिच्या नवऱ्याची कन्सेंट न घेता ती कधी मूल अडॉप्ट करू शकते. तर फर्स्ट, हजबंड रिनाउन्स द वर्ल्ड, नवऱ्याने हे जग सोडून गेला असेल किंवा तो बेपत्ता झाला असेल. सेकंड, सीज टू हिंदू, त्याने हिंदू धर्माचा त्याग केला असेल. आणि लास्टली, अनसाउंड माइंड डिक्लेअर्ड बाय कोर्ट, कोर्टने त्याला अनसाउंड माइंड डिक्लेअर केला असेल. तर ह्या 3 कंडिशन मध्ये वाईफला हजबंडची कन्सेंट घेण्याची आवश्यकता नाही. आणि ती महिला कशी पाहिजे, साऊंड माइंड, मेजर आणि कन्सेंट ऑफ हजबंड, ह्या 3 गोष्टी पाळून ती मूल अडॉप्ट करू शकते. हा होता सेक्शन 8. सेक्शन 7 मेल संबंधी आहे, सेक्शन 8 फिमेल संबंधी आहे. दोन्ही पण सेक्शन महत्वाचे आहेत. सेक्शन 9, पर्सन कॅपेबल ऑफ गिव्हिंग इन अडॉप्शन. मूल दत्तक देण्यासाठी च्या काही कंडिशन आहेत किंवा कोण कॅपेबल आहे. तर फादर ऑर मदर ऑर गार्डियन ऑफ चाइल्ड, तर त्या मुलाचे वडील किंवा आई किंवा पालक हे त्याला अडॉप्शन मध्ये देऊ शकतात. फादर अँड मदर हॅव इक्वल राईट टू गिव्ह सन ऑर डॉटर इन अडॉप्शन. तर वडील किंवा आई ह्या दोघांनाही त्यांचा मुलगा किंवा मुलगी दत्तक देण्यासाठी समान हक्क आहेत. त्यानंतर कन्सेंट ऑफ अदर नेसेसरी, जर वडील दत्तक देत असेल तर आईची कन्सेंट नेसेसरी आहे, आई दत्तक द्यायचं असेल तर वडिलांची कन्सेंट नेसेसरी आहे त्या मुलाच्या की जे अडॉप्शन मध्ये दिलं जात आहे. वेन कन्सेंट नॉट नेसेसरी, समजा वडील अडॉप्शन मध्ये देत आहेत किंवा आई अडॉप्शन मध्ये देत आहे तर त्या वडिलांना किंवा त्या माणसाला त्याच्या बायकोची किंवा त्या बाईला
त्या नवऱ्याची कन्सेंट घेणं कधी बंद करत नाही अडॉप्शन देण्यासाठी, तर रिनाऊन्स द वर्ड, सीज टू हिंदू आणि साऊ डिक्लेअर बाय कोर्ट. जर त्या जो मुलाला आपण अडॉप्शन मध्ये देत आहोत, समजा त्याचे वडील देत आहेत, तर त्यांची बायको ही जग सोडून गेली असेल, हिंदू धर्म सोडला असेल किंवा कोर्टाने अनसॉर्ट डिक्लेअर केला असेल, तर तिला त्या वडिलांना त्या बाळाच्या आईची कन्सेंट घेणं गरजेचं नाही. आता त्या बाळाची आई देत आहे अडॉप्शन मध्ये त्याला, परंतु जर त्याचे वडील हे जग सोडून गेले असतील, रिनाऊन्स द वर्ड, अज्ञात असतील, सीज टू हिंदू, हिंदू धर्म सोडला असेल किंवा अनसाउंड माइंड डिक्लेअर्ड बाय कोर्ट, कोर्टाने अनसाउंड माइंड डिक्लेअर केला असेल, तर त्या बाळाच्या आईला त्याच्या वडिलांची कन्सेंट घेणं बंधनकारक नाही. त्यानंतर आहे एक दुसरा सिनेरिओ आहे की समजा एकमेकाला कन्सेंट देत आहेत किंवा ह्याला इक्वल राईट आहेत अडॉप्शन द्यायला, परंतु असा सिनेरिओ आहे की दोन्ही आई आणि वडील, इफ बोथ फादर अँड मदर, दोन्ही आई आणि वडील डेड, वारले असतील, मेले असतील, रिनाऊन्स द वर्ड, दोघांनी पण हा जग सोडून गेले असतील, बेपत्ता असतील, अबंडन्ड द चाइल्ड, त्या मुलाला बेवारसपणे सोडून दिलेलं असेल, अनसाउंड माइंड डिक्लेअर्ड बाय कोर्ट, कोर्टने त्या दोघांनाही अनसाउंड माइंड डिक्लेअर केला असेल, पॅरेंटेज इज नॉट ओन, किंवा असं ते बाळ आहे समजा ते सापडलेलं आहे आणि त्याचे पालक कोण आहेत तेच माहीत पडत नसेल, तर अशा कंडिशनमध्ये, या 5 कंडिशनमध्ये जर दोन्ही आई आणि वडील असतील, तर कोण अडॉप्शन देईल, आई नाही आणि वडील नाही, तर गार्डियन ऑफ चाइल्ड कॅन गिव्ह अडॉप्शन, तर त्या चाइल्डचा गार्डियन हा त्याच्या आई आणि वडिलांच्या अब्सेन्समध्ये अडॉप्शनसाठी तो त्या चाइल्डला देऊ शकतो. नो कन्सिडरेशन फॉर अडॉप्शन, अडॉप्शन देताना काही मोबदला घेतला जाऊ शकत नाही. जर तो मोबदला घेतला अडॉप्शनच्या बदल्यात, तर ते अडॉप्शन वाईड आहे. फादर अँड मदर डज नॉट इन्क्लूड अडॉप्टिव्ह फादर ऑर अडॉप्टिव्ह मदर, तर हे अडॉप्टिव्ह फादर किंवा अडॉप्टिव्ह मदर हे फादर अँड मदर मध्ये इन्क्लूड होत नाहीत. म्हणजे समजा एखादं चाइल्ड ह्या दोघांनी अडॉप्शन मध्ये दिलं आणि त्या चाइल्डचे हे आहेत अडॉप्टिव्ह फादर आणि अडॉप्टिव्ह मदर, तर ते परत अडॉप्शन करू शकत नाहीत. म्हणजे एकदा दिलेलं चाइल्ड अडॉप्शन मध्ये दुसऱ्या फॅमिलीला, तर ते ज्या फॅमिलीने चाइल्ड अडॉप्शनसाठी घेतला आहे ती परत तिसऱ्याला अडॉप्शन मध्ये देऊ शकत नाही. ते आपण नेक्स्ट प्रोव्हिजन मध्ये पाहणारच आहोत. त्यानंतर गार्डियन मध्ये कोणाकोणाचा समावेश होतो, तर गार्डियन मध्ये गार्डियन अपॉइंटेड बाय विल ऑफ फादर ऑर मदर आणि दुसरा गार्डियन अपॉइंटेड बाय ऑर्डर ऑफ कोर्ट. तर गार्डियन हा 2 प्रकारचे गार्डियन आहेत, त्या मुलाची आई किंवा वडिलांच्या इच्छेनुसार अपॉइंट केलेला गार्डियन किंवा कोर्टच्या ऑर्डरने अपॉइंट केलेला गार्डियन. तर हा होता सेक्शन 9. हा सुद्धा सेक्शन 7 आणि 8 प्रमाणे हा सेक्शन 9 पण महत्वाचा आहे. नेक्स्ट आहे सेक्शन 10, पर्सन हू मे अडॉप्टेड. आता असा कोणता चाइल्ड आहे की त्याला अडॉप्ट केलं जाऊ शकतं, त्याच्या कंडिशन्स. तर पहिला हिंदू, दुसरा ऑलरेडी नॉट अडॉप्टेड, तिसरा नॉट मॅरिड बट डीप कस्टम परमिट, आणि चौथा नॉट अबव 15 इयर्स एज बट कस्टम परमिट. तर ज्याला अडॉप्ट करायचा आहे तो मुलगा हिंदू पाहिजे, तो ऑलरेडी अडॉप्ट केलेला नसला पाहिजे, तो मॅरिड नसला पाहिजे, परंतु कस्टम असेल तर परमिशन आहे, आणि तो 15 वर्ष वयाच्या आतील असला पाहिजे, परंतु कस्टम असेल तर परमिशन आहे. त्यानंतर आहे सेक्शन 11, अदर कंडिशन्स फॉर व्हॅलिड अडॉप्शन. अडॉप्शनच्या अदर कंडिशन्स. आता यामध्ये अडॉप्शन ऑफ सन आणि अडॉप्शन ऑफ डॉटर याच्या काय कंडिशन दिल्या आहेत. तर अडॉप्शन ऑफ सन, मुलगा अडॉप्ट करण्यासाठीच्या वेळेस अडॉप्टिव्ह फादर ऑर अडॉप्टिव्ह मदर मस्ट नॉट हॅव हिंदू सन, सन्स बाय ब्लड ऑर अडॉप्शन. तर मुलाचं अडॉप्ट करत असताना त्या फॅमिलीतील आई आणि वडिलांना हिंदू मुलगा, हिंदू नातू किंवा हिंदू पंतू हा बाय ब्लड, बायोलॉजिकल किंवा बाय अडॉप्शन नसला पाहिजे, तरच त्यांना अडॉप्शन करता येतं सनचं. त्यानंतर अडॉप्शन ऑफ डॉटरचं अडॉप्शन करताना कोणत्या कंडिशन आहेत, तर अडॉप्टिव्ह फादर ऑर मदर मस्ट नॉट हॅव. जे फादर किंवा मदर डॉटरचं त्या अडॉप्शन करत आहेत, तर त्यांना हिंदू डॉटर, सन्स डॉटर बाय ब्लड ऑर अडॉप्शन, तर त्यांना हिंदू मुलगी किंवा मुलाची मुलगी म्हणजे नात ही नसली पाहिजे, कशी, बायोलॉजिकली किंवा बाय अडॉप्शन. त्यानंतर दुसऱ्या कंडिशन आहेत, समजा एज गॅप आहे. समजा एखादा हिंदू मेल आहे, त्याला हिंदू डॉटर अडॉप्ट करायची आहे,
तर त्या लिंग दोघांच्या विरुद्ध आहे, तर त्यांच्यामध्ये 21 वर्ष वयाचा गॅप पाहिजे. त्यानंतर हिंदू फिमेल आहे, तिला हिंदू सन अडॉप्ट करायचा आहे, तर दोघांमध्ये 21 वर्षाचा गॅप पाहिजे, लिंग वेगवेगळं असेल त्यावेळेस. त्यानंतर सेम चाइल्ड शॅल नॉट बी अडॉप्टेड सायमल्टेनियसली. एकच बाळ हे टाइम टू टाइम असं सर्कल म्हणजे अडॉप्ट केलं, परत ह्या अडॉप्शन, परत त्या फॅमिली अडॉप्शन, असं सायमल्टेनियसली एकच चाइल्ड अडॉप्शन करता येत नाही. एकदा अडॉप्शन झालं की तिथंच थांबायचं, परत त्या दुसऱ्या फॅमिलीमध्ये अडॉप्शनला द्यायचं नाही. आणि लास्ट, दत्ता होम सेरेमनी नॉट कंपल्सरी. जी दत्तक होम सेरेमनी आहे किंवा जी दत्ता होम सेरेमनी आहे ती कंपल्सरी नाही, ती केली नाही तरी सुद्धा ते अडॉप्शन हे व्हॅलिड अडॉप्शन आहे. नेक्स्ट आहे सेक्शन 12, इफेक्ट्स ऑफ अडॉप्शन. अडॉप्शन नंतर काय परिणाम होतात. अडॉप्टेड चाइल्ड डीम चाइल्ड ऑफ अडॉप्टिव्ह फादर ऑर मदर फ्रॉम डेट ऑफ अडॉप्शन. ज्या दिवशी त्याला अडॉप्ट केलं त्या दिवसापासून तो त्या अडॉप्टिव्ह फादर आणि अडॉप्टिव्ह मदरचा चाइल्ड समजला जाईल. चाइल्ड कॅनॉट मॅरी विथ मेंबर्स ऑफ बर्थ फॅमिली. तो चाइल्डला अडॉप्शनमध्ये दिलेला आहे, परंतु ऑलरेडी ज्या फॅमिलीमध्ये होता, ज्या फॅमिलीमध्ये त्याचा जन्म झाला होता, त्या फॅमिलीतील मेंबर सोबत तो चाइल्ड लग्न करू शकत नाही. प्रॉपर्टी कंटिन्यूज टू चाइल्ड. ऑलरेडी ज्या तो फॅमिलीमध्ये होता त्या तिथे जी प्रॉपर्टी होती तीच त्याला कंटिन्यू पण राहिली जाते. अडॉप्टेड चाइल्ड कॅनॉट टेक अवे एनी प्रॉपर्टी ऑलरेडी बिलॉंग्स टू समवन एल्स बिफोर अडॉप्शन. आता तो ज्या फॅमिलीमध्ये अडॉप्ट होऊन जात आहे त्या फॅमिलीमध्ये एखादी प्रॉपर्टी ऑलरेडी कोणाला तर होती, तर ती प्रॉपर्टी तो घेऊ शकत नाही अडॉप्ट होऊन त्या फॅमिलीमध्ये गेल्यानंतर. त्यानंतर आहे सेक्शन 13, राईट ऑफ अडॉप्टिव्ह पॅरेंट्स टू डिस्पोज देअर प्रॉपर्टीज. तर ज्यांनी ह्या चाइल्डला अडॉप्ट केलेला आहे तर ते त्यांची प्रॉपर्टी डिस्पोज करू शकतात, ते दुसऱ्याला पण त्यांची प्रॉपर्टी ते देऊ शकतात अपार्ट फ्रॉम सच चाइल्ड. त्यानंतर सेक्शन 14, डिटर्मिनेशन ऑफ अडॉप्टिव्ह मदर इन सर्टन केसेस. आता त्या ज्या फॅमिलीमध्ये त्याला अडॉप्ट केलं आहे त्यामधील मदर्सच्या संबंधी काय प्रोव्हिजन आहेत. हिंदू अडॉप्ट चाइल्ड हॅव्हिंग वाईफ, हिज वाईफ डीम्ड ॲज मदर ऑफ सच चाइल्ड. जर एखादा हिंदू मेल आहे, त्याचं लग्न झालेलं आहे, त्याला वाईफ आहे आणि त्याने एखादा चाइल्ड अडॉप्ट केला तर ते बायको त्याची त्या चाइल्डची आई म्हणून ग्राह्य धरली जाईल. आणि सेकंडली, अडॉप्शन ऑफ इफ ही हॅव मोर दॅन वन वाईफ्स, सिनियर वाईफ, अडॉप्टिव्ह मदर, अदर वाईफ्स, स्टेप मदर्स. तर एखादा पुरुष आहे त्याला 2 किंवा 2पेक्षा जास्त महिला बायका आहेत, तर त्याची जी पहिली वाईफ आहे ती वाईफ त्या मुलाची अडॉप्टिव्ह मदर असेल आणि बाकीच्या ज्या वाईफ आहेत त्या स्टेप मदर्स, सावत्र आई असतील. सेक्शन 14 मध्ये नेक्स्ट प्रोव्हिजन आहे, विडो ऑर बॅचलर अडॉप्ट चाइल्ड अँड मॅरीज देन स्टेप मदर. जर एखादा विधवा पुरुष किंवा बॅचलर अविवाहित मुलगा हा मूल अडॉप्ट करतो आणि नंतर लग्न करतो, तर ती जी महिला आहे ती त्या मुलाची स्टेप मदर, सावत्र आई असेल. त्यानंतर विडो ऑर अनमॅरिड वुमन अडॉप्ट चाइल्ड अँड मॅरीज स्टेप फादर. जर विधवा महिला किंवा अविवाहित मुलगी चाइल्ड अडॉप्ट करते आणि नंतर लग्न करते, तर तो झालेला नवरा असेल त्या मुलाचा स्टेप फादर, स्टेप मदर आणि स्टेप फादर ह्या प्रोव्हिजन. नंतर सेक्शन 15, व्हॅलिड अडॉप्शन कॅन नॉट कॅन्सल. एकदा झालेलं, सर्व फुलफिलमेंटने झालेलं, सर्व लिगल रिक्विजिट झालेलं अडॉप्शन हे कॅन्सल करता येत नाही. सेक्शन 15. नंतर सेक्शन 16, प्रिझम्पशन ॲज टू रजिस्टर्ड डॉक्युमेंट्स रिलेटिंग टू अडॉप्शन. Document of adoption if signed and by taking and giving person of child, then court presumes that adoption made in all compliances. तर जे पार्टी किंवा जे पॅरेंट्स अडॉप्शनला मुलगा देत आहेत आणि जे अडॉप्शनसाठी मुलगा घेत आहेत त्या दोन्ही पार्टीजने त्या डॉक्युमेंटवर साईन केलं तर कोर्ट असं प्रिझ्युम करतं की हे अडॉप्शन ऑल रिक्विजिट कंडिशन फुलफिल केलेलं आहेत किंवा ऑल कंप्लायन्स ते झालेले आहेत असं कोर्ट प्रिझ्युम करतं. सेक्शन 17, प्रोहिबिशन ऑफ सर्टन पेमेंट्स, नो कन्सिडरेशन फॉर अडॉप्शन.
अडॉप्शनसाठी मोबदला म्हणून कोणत्याही वस्तू किंवा पैसा घेतला जाऊ शकत नाही मोबदला म्हणून. तसं केलं तर पनिशमेंट आहे 6 month इम्प्रिझमेंट अँड फाईन. 6 वर्षाचा कारावास आणि दंड किंवा फाईन ही त्यासाठी शिक्षा आहे अडॉप्शनसाठी कन्सिडरेशन घेतल्यानंतर. चॅप्टर फर्स्ट मध्ये डेफिनेशन्स पाहिल्या, चॅप्टर सेकंड मध्ये अडॉप्शन संबंधी प्रोव्हिजन पाहिल्या. आता चॅप्टर थर्ड आहे मेंटेनन्स. आपण चॅप्टर थर्ड मध्ये मेंटेनन्स संबंधी प्रोव्हिजन पाहणार आहोत. हा ऍक्टच आहे अडॉप्शन अँड मेंटेनन्स. या अगोदर अडॉप्शन पाहिलं, आता यापुढे मेंटेनन्स पाहणार आहोत. चॅप्टर थर्ड मेंटेनन्स. सेक्शन 18 मेंटेनन्स ऑफ वाईफ. तर बायकोला दिला जाणारा मेंटेनन्स. हिंदू वाईफ कॅन क्लेम मेंटेनन्स इवन लिव्हिंग सेपरेटली इफ. तर हिंदू महिला ही जरी ते सेपरेट राहत असेल तरी सुद्धा मेंटेनन्स मागू शकतो. कोणत्या कंडिशन मध्ये? इफ हजबंड इज गिल्टी ऑफ डेझर्शन. सेकंड, ट्रीटेड क्रुएल्टी. थर्ड, हॅज एनी अनदर वाईफ लिव्हिंग. फोर्थ, कीप्स कंकुबाय इन सेम हाऊस. अँड फिफ्थ, सीज टू हिंदू बाय कन्व्हर्जन. तर अशा कोणत्या कंडिशन आहेत ज्या कंडिशन मध्ये हजबंड पासून सेपरेट राहून वाईफ ही मेंटेनन्स मागू शकते? तर कोणत्या? तर तो डेझर्शनचा गिल्टी आहे, त्याने डेझर्शनचा गुन्हा केला, त्याने त्या वाईफला विनाकारण नांदवलं नाही, सोडून दिलं, त्यानंतर तिच्यासोबत छळ केला, त्यानंतर त्याला दुसरी एखादी पत्नी असेल तिच्यासोबत हे सोडून, त्यानंतर त्याने रखेल किंवा कुंकुबाई त्याच सेम घरामध्ये ठेवली असेल, त्यानंतर त्याने हिंदू धर्म सोडून दिला असेल आणि कन्व्हर्जन केलं असेल, आता ह्या कंडिशन मध्ये वाईफ ही मेंटेनन्स मागू शकते. त्यानंतर अशा काही कंडिशन नाहीत ज्यामध्ये वाईफ मेंटेनन्स मागू शकत नाही. वेन वाईफ नॉट एंटायटल टू क्लेम मेंटेनन्स if she remains unchaste or cease to Hindu by conversion to another religion. तर तिने पवित्र राहिली नसेल, इनचास्ट झाली असेल किंवा त्याने अदर रिलीजन मध्ये कन्व्हर्जन करून हिंदू धर्म सोडला असेल तर ती वाईफ मेंटेनन्स मागू शकत नाही. तर या 5 कंडिशन मध्ये मागू शकत होती. कोणत्या? तर तो त्याने डेझर्शन केलं असेल, त्याला नांदवत नसेल, छळ करत असेल, त्याला दुसरी एखादी पत्नी असेल, त्याने रखेल त्याच घरामध्ये ठेवले असेल किंवा त्याने हिंदू धर्म सोडून दुसऱ्या धर्मात प्रवेश केला असेल, तर ती वाईफ हे मेंटेनन्स मागू शकत होती. आणि कधी मागू शकत नाही? तर ती पवित्र राहिली नसेल, अनचास्ट झाली असेल आणि तिने अदर रिलीजन मध्ये कन्व्हर्जन करून हिंदू धर्म सोडला असेल. तर हा होता सेक्शन 18 मेंटेनन्स ऑफ वाईफ. नेक्स्ट आहे सेक्शन 19 मेंटेनन्स ऑफ विडोड डॉटर इन लॉ. विधवा सुनेचा मेंटेनन्स कोण करायचा आहे? तर मेंटेन बाय फादर इन लॉ आफ्टर हजबंड्स डेथ. तर त्या विधवा सुनेचा नवरा ज्यावेळेस मृत्यू पावतो त्यावेळेस तिच्या सासऱ्याला त्या विधवा सुनेचा सांभाळ करणं कंपल्सरी आहे. कधी? इफ शी नॉट हॅव अर्निंग ऑर प्रॉपर्टी देन. जर तिला स्वतःचा इन्कम किंवा प्रॉपर्टी नसेल तर मेंटेन फ्रॉम इस्टेट ऑफ हजबंड ऑर फादर ऑर मदर ऑर सन ऑर डॉटर. जर त्या विधवा मुलीला स्वतःकडे स्वतःची मिळकत किंवा संपत्ती नसेल तर तिला तिच्या नवऱ्याची प्रॉपर्टी किंवा तिच्या आई वडिलांची प्रॉपर्टी किंवा तिच्या मुलीची प्रॉपर्टी यामधून तिचा सांभाळ केला पाहिजे. वेन फादर इन लॉ नॉट लायबल टू मेंटेन. तर सासरा केव्हा त्याच्या विधवा सुनेला सांभाळण्यासाठी त्याच्यावर कंपल्शन नसणार आहे? तर केव्हा? नॉट हॅव को पर्सनली प्रॉपर्टी ऑर शी रिमॅरिड. जर त्या सासऱ्याला वडिलोपार्जित प्रॉपर्टी नसेल किंवा त्याची जी विधवा सून आहे तिने नंतर दुसरं लग्न केलं असेल तर ह्या 2 कंडिशन मध्ये त्या सासऱ्याला विधवा सुनेला सांभाळण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर सेक्शन 20 आहे मेंटेनन्स ऑफ चाइल्ड अँड एज्ड पॅरेंट्स. मुले आणि वृद्ध पालकांचा मेंटेनन्स. तर चाइल्ड मध्ये कोण कोण येतं? इलेजिटिमेट ऑर लेजिटिमेट चिल्ड्रन, अनौरस किंवा अनौरस पुत्र. त्यामध्ये मग मायनर चिल्ड्रन, अनमॅरिड डॉटर अँड फादर ऑर मदर. त्यानंतर एज, हे झाले चिल्ड्रन. आता एज्ड पॅरेंट मध्ये कोण कोण येतं? एज्ड ऑर इन्फर्म पॅरेंट्स म्हणजे वृद्ध किंवा कृश झालेले, जक्कड झालेले पॅरेंट्स. आणि पॅरेंट मध्ये चाइल्डलेस स्टेप मदर पण येते.
अशी सावत्र आहे ज्याला मुले नाहीत, त्यांना पण सांभाळायची जबाबदारी त्या मुलावर आहे. आणि ह्या चाइल्ड आणि एज डिपेंडंट मध्ये कोण कोण येतं तर मायनर चिल्ड्रन, अज्ञान मुलं, अनमॅरिड डॉटर, अविवाहित मुलगी, आणि फादर ऑर मदर. तर हे होतं सेक्शन 19 विधवा सुनेचा सांभाळ मेंटेनन्स. आणि सेक्शन 20 मुले, मायनर मुले किंवा वृद्ध पालक यांचा सांभाळ किंवा. तर नेक्स्ट आहे सेक्शन 21 डिपेंडन्स डिफाईन्ड. ज्यांना सांभाळायची दुसऱ्यांची जबाबदारी आहे, जे दुसऱ्यावर अवलंबून आहेत, ज्यांना मेंटेन करायची दुसऱ्यांची जबाबदारी आहे, ते डिपेंडन्ट्स, दुसऱ्यावर अवलंबून असणारे, ते डिफाईन केले आहेत सेक्शन 21 मध्ये. तर कोण कोण आहेत त्याचे? रिलेटिव्ह ऑफ डिसीज्ड, मृत पावलेल्या व्यक्तीचे रिलेटिव्ह कोण कोण? तर हिज ऑर हर फादर मदर, मेलेल्या माणसाचे आई किंवा वडील. हिज विडो अंटिल शी डज नॉट रिमॅरी, त्याची विधवा पत्नी जोपर्यंत ती दुसऱ्याला लग्न करत नाही. हिज ऑर हर सन, सन ऑफ प्रिडिसीड सन ऑर सन ऑफ प्रिडिसीड सन ऑफ प्रिडिसीड सन, तर त्याचा किंवा तिचा मुलगा, वारलेल्या मुलाचा मुलगा किंवा वारलेल्या मुलाचा मुलगा, म्हणजे तिचा किंवा त्याचा मुलगा किंवा नातू ज्याचा वडील वारलेला आहे, किंवा पंतू ज्याचा वडील आणि आजोबा पण वारलेले आहेत. त्यानंतर अनमॅरिड डॉटर ऑर अनमॅरिड डॉटर ऑफ प्रिडिसीड सन, अविवाहित मुलगी किंवा अशी अविवाहित नात की तिचा वडील किंवा म्हणजे त्याचा मुलगा वारलेला आहे. त्यानंतर अनमॅरिड डॉटर ऑफ प्रिडिसीड सन ऑफ प्रिडिसीड सन, अशी नात किंवा अशी पंथी की जिचा वडील आणि तिचे आजोबा हे वारलेले आहेत. त्यानंतर विडोड डॉटर, विधवा मुलगी. त्यानंतर विडोड ऑफ सन ऑर प्रिडिसीड सन, मुलाची विधवा पत्नी किंवा नातूची विधवा पत्नी. त्यानंतर मायनर इलिजिमेट सन टिल मेजॉरिटी, अज्ञान अनवरस पुत्र कुठपर्यंत? तो सज्ञान होत नाही तोपर्यंत. आणि इलिजिमेट डॉटर टिल मॅरिज, अनवरस मुलगी कुठपर्यंत? जोपर्यंत तिचं लग्न होत नाही तोपर्यंत. तर हे होते डिपेंडन्ट्स डिफाईन्ड. अजून एकदा सांगतो, असा व्यक्ती ज्याचा मृत्यू झाला आहे त्याचे रिलेटिव्ह ज्यांना मेंटेन करायची जबाबदारी आहे, ते आहे सेक्शन 22 मध्ये. नंतर अगोदर त्यांची डेफिनेशन आहे, नंतर ज्यांना मेंटेन करायची आहे त्यांची जबाबदारी 22 मध्ये. तर कोण? तो किंवा तिचे आई किंवा वडील. त्यानंतर त्याची विधवा मुलगी कुठपर्यंत? जिचं रिमॅरेज होत नाही तोपर्यंत. त्यानंतर त्याचा किंवा तिचा मुलगा, मृत मुलाचा मुलगा किंवा मृत नातूचा मुलगा. त्यानंतर अविवाहित मुलगी किंवा मेलेल्या मुलाची अविवाहित मुलगी. त्यानंतर अविवाहित मुलगी किंवा मेलेल्या मुलाची अविवाहित मुलगी. त्यानंतर विधवा मुलगी. त्यानंतर विधूर मुलगा किंवा त्याच्या मुलाचा विधूर मुलगा. त्यानंतर अनवरस अज्ञान बाळ कुठपर्यंत? ते मेजर होत नाही तोपर्यंत. आणि अनवरस मुलगी कुठपर्यंत? तिचं लग्न होत नाही तोपर्यंत. नेक्स्ट आहे सेक्शन 22 मेंटेनन्स ऑफ डिपेंडन्ट्स. जे सेक्शन 21 मध्ये डिपेंडन्स डिफाईन केले होते त्यांचा मेंटेनन्स. तर तो कशातून होईल? आउट ऑफ इनहरंट प्रॉपर्टी ऑफ डिसीज्ड, जो त्यांचा पालन करता वारला आहे त्याच्या इनहरंट प्रॉपर्टीमधून त्यांचं मेंटेनन्स होईल. बाय हेअर्स ऑफ डिसीज्ड, त्याच्या ज्या मृत झाले आहे त्याच्या वारसांकडून त्यांचं मेंटेनन्स केलं जाईल. लायबिलिटी ऑफ इच इज डिपेंड्स ऑन शेअर इन प्रॉपर्टी. आता त्याचे जे प्रॉपर्टी शेअर मिळाला आहे त्याच्या वारसांना आणि त्यांच्यावर त्या डिपेंडंटला सांभाळायची जबाबदारी आहे, तर ती त्यांना कोणत्या प्रपोर्शनमध्ये प्रॉपर्टी मिळाली आहे त्यावर ते डिपेंड असेल. त्यानंतर सेक्शन 23 अमाऊंट ऑफ मेंटेनन्स. तर अमाऊंट ऑफ मेंटेनन्सचा अमाऊंट कशावर ठरवली जाईल? तर इट डिपेंड्स अपॉन पोझिशन अँड स्टेटस ऑफ पार्टीज. त्या पार्टीजची पोझिशन आणि स्टेटस यावरती मेंटेनन्सचे अमाऊंट ठरवली जाते. त्यानंतर
रिझनेबल वॉन्ट्स, त्यांच्या बेसिक नीड्स काय आहेत त्या पण पाहिलं जातं. त्यानंतर व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी ऑर सेल्फ अर्निंग, तर ज्या प्रॉपर्टीमधून ह्या डिपेंडन्सचं मेंटेनन्स करणार आहोत त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू किंवा त्या डिपेंडन्सची सेल्फ अर्निंग याचाही विचार केला जातो. आणि लास्टली क्लेमेंट्स लाईफ सेपरेटली, जर जो हा डिपेंडन्स किंवा हा मेंटेनन्ससाठी जो डिपेंडंट क्लेम करत आहे तो सेपरेट राहत असेल तर ते सुद्धा ह्यामध्ये कन्सिडर केलं जातं. कशामध्ये? तर मेंटेनन्सची अमाऊंट डिटरमाइन करताना. तर हा आज आपण पाहिला आहे हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट 1956. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हिंदू सक्सेशन ऍक्ट पाहणार आहोत. ह्या सिरीज मधला लास्ट ऍक्ट हिंदू सक्सेशन ऍक्ट. त्यानंतर आपला हा फॅमिली लॉचा संपूर्ण सिलेबस कंप्लीट होईल. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच शेअर करा. आणि जर व्हिडिओ जर फास्ट रेकॉर्ड झाला असेल तर 0.5च्या स्पीडमध्ये तुम्ही हा पाहू शकता. थँक्यू.